औरंगाबादला देशातलं एक प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपास यायला कारणीभूत ठरतंय मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात MIT. मूठभर विद्यार्थ्यांनिशी 1979 मध्ये प्रारंभ झालेल्या या संस्थेत आज 12,500हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे महासंचालक प्रोफेसर मुनीश शर्मा यांना संस्थेच्या अलीकडच्या काळातल्या झपाट्यानं वाढणाऱ्या आलेखाचं सर्वाधिक श्रेय जातं. याच संस्थेत विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतलेल्या प्रोफेसर मुनीश शर्मा यांनी अगदी तरुण वयात संस्थेची धुरा स्वीकारली आहे. त्यांच्या कल्पक नेतृत्वामुळे संस्था आज नवनवी क्षितिज धुंडाळत आहे. संस्थेला आणखी उंचीवर नेण्याचं त्यांचं ध्येय आहे. Today we have more than 60 courses we are offering. Most important thing that it's really a good strength of faculty member what we have today. What I am talking about 12,500 students in 3 campuses. We have almost 1,000 faculty members. Is a huge intellectual resource available with us. And only in Aurangabad campus, I would say that more than 250 industries are associated. मराठवाड्यात तंत्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचं श्रेयही या संस्थेला आहे. MIT अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र तातेड यांना MIT मध्ये कार्यरत असल्याचा मोठा अभिमान वाटतो. संस्थेमध्ये विविध 60 अभ्यासक्रम शिकवले जातात. औरंगाबादच्या सीमेवरचं सातारा गाव आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी इथे 1979 मध्ये या संस्थेचा श्री गणेशा झाला. आज संस्थेचं वटवृक्षात रूपांतर झालंय. या संस्थेचा मोटो जर बघितला तर क्वेस्ट फॉर एक्सलन्स आहे आणि नेहमी नवीन काय करायचं या शोधामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक आणि सर्वजण चालूच असतात. आताच रिसेंटली आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी बायोमास गॅसिफायर बसवला, ज्याकडून की ऍग्रिकल्चर वेस्ट मधून इलेक्ट्रिसिटी निर्माण करून ती इलेक्ट्रिसिटी हॉस्टेलसाठी वापरावी. सातारा आणि वाशी इथे प्रथम तंत्र प्रशाला सुरू करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान हा स्वतंत्र विषय शिकवण्यात येऊ लागला. या पार्श्वभूमीवर औरंगाबादसह दिल्ली, उत्तर प्रदेशातलं बुलंद शहर या प्रमुख शहरात संस्थेनं मोठ्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. सगळं काही विद्यार्थ्यांसाठी या भूमिकेतनं इथे प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील असते. शिक्षण इथलं तर फारच चांगलं आहे. MIT रॉक्स, दॅट्स इट. शुभ्राच नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याची संस्थेबद्दल हीच भावना आहे. संस्थेनं खासगी शिक्षण क्षेत्रात इंटरनेटचं प्रशिक्षण देशात सर्वप्रथम सुरू केलं. त्यासाठी 1994 मध्ये मराठवाडा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क स्थापन करण्यात आलं. ऊर्जा क्षेत्रात ISCO दर्जा प्राप्त करणारी ही एकमेव शैक्षणिक संस्था आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल आणि रेड हॅट या कॉर्पोरेट्सचं थेट प्रशिक्षण विद्यार्थी दशेतच इथे दिलं जातं. अभियांत्रिकी क्षेत्रात 6 महिन्यांचा इम्प्लांट ट्रेनिंग प्रोग्राम राबवणारी ही एकमेव संस्था आहे. सर्व विद्यार्थी, सर्व ब्रांचेसचे विद्यार्थी इम्प्लांट ट्रेनिंगसाठी म्हणून बाहेरच्या इंडस्ट्रीजमध्ये कामाला जातात आणि या 6 महिन्याच्या काळात त्यांना जो अनुभव मिळतो त्यामुळे त्यांना कुठल्याही कंपनीमध्ये प्लेसमेंट होण्यासाठी खूप सोपं होतं. लायब्ररी तर आम्हाला खूपच हेल्पफुल आहे आणि त्याच्याकरता बाहेर कुठे जायची गरज नाही पडत आणि मी ऍक्च्युली हॉस्टेलाइट आहे त्यामुळे त्या हिशोबाने मला इथलं ऍटमॉस्फिअर खूप आवडलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यतेनुसार अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. देशातल्या तंत्र शिक्षणाची गुणवत्ता निश्चित करणारी केंद्रशासित समिती नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन अर्थात NBA नं संस्थेला प्रमाणित केलंय. IDC, NASCAM, डेटाक्वेस्ट यांच्या राष्ट्रस्तरावरच्या अभियांत्रिकी संस्थांच्या अभ्यासपूर्ण सर्वेक्षणांमध्ये MIT देशात 33व्या क्रमांकावर आहे. ट्रेनिंग आणि प्लेसमेंटच्या अंडर वेगवेगळ्या कंपन्या आमच्याकडे कॅम्पस इंटरव्ह्यूला येत आहेत. सध्या एक ट्रॅक्टरमध्ये नामावंत कंपनी जी आहे जॉन डियर, ही कंपनी यावर्षी आली आणि त्याचे कॅम्पस इंटरव्ह्यू आमच्या संस्थेमध्ये घेतले आणि या विभागामध्ये ती कॅम्पस मध्ये बरेचसे विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. कोणत्याही संस्थेचं सर्वात मोठं यश म्हणजे तिथे घडणारे गुणवंत. संस्थेचे 15,000हून अधिक विद्यार्थी आज जगभर नामांकित ठिकाणी जबाबदारीच्या पदावर आहेत. 1 लाखांहून अधिक ग्रंथसंपदा असलेलं सुसज्ज ग्रंथालय, ई-बुक्स, ई-जर्नल्स, मॅगझिन्सची अमूल्य संपदा इथे उपलब्ध आहे. याशिवाय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स,
आणि कम्प्युटर क्षेत्रातील तज्ज्ञांच्या व्याख्यानांच्या सीडीज, डीव्हीडी तसंच व्हिडिओचा संग्रह उपलब्ध आहे. एज्युसॅटद्वारे प्रक्षेपित होणारी 500 व्याख्यानं इथे मुद्रित करण्यात आली आहेत. भव्य आणि पर्यावरणपूरक वास्तू या ग्रंथालयाचं आणखी एक वैशिष्ट्य. सामाजिक बांधिलकी जपण्याबाबत संस्था कायम जागरूक असते. या दृष्टीनं भविष्यात इथल्या सुमारे 500 उद्योगांना तसंच शहरातल्या अन्य महाविद्यालयातले विद्यार्थी आणि प्राध्यापकांनाही या ग्रंथसंपदेचा नजीकच्या काळात लाभ घेता येईल. बीटेक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रमेश बाबू संस्थेबद्दल भावना व्यक्त करताना भारावून जातात. Honestly speaking, it has been a very great experience. It is an absolutely vibrant campus with some 1,600 students, very enthusiastic, very talented, and I have very cooperative faculty members. संस्थेमधले विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक तसंच संस्था चालकांमधले परस्पर पूरक संबंध इथल्या अभ्यासाला पूरक वातावरणच तयार करतात. सातारा इथला भव्य परिसर, विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी प्रत्येकी 400ची क्षमता असलेलं उत्कृष्ट वसतिगृह देशभरातल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यामागचं एक महत्वाचं कारण आहे. बीटेक महाविद्यालय संस्थेच्या शिरपेचातला मानाचा तुरा ठरतोय. इथला कृषी अभियांत्रिकी विभाग संस्थेचा नावलौकिक वाढवतोय. या लॅबोरेटरीमध्ये प्रामुख्याने आम्ही मातीचा सर्वसाधारण नमुना हा तपासत असतो आणि त्याच्यासोबतच पाण्याचा सुद्धा नमुना तपासत असतो. या नमुन्यांच्या तपासणी अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना पाण्याची क्वालिटी जी इरिगेशनसाठी सुटेबल आहे की नाही हे सांगत असतो आणि त्यानंतर मातीच्या परीक्षणात मधून जे आमचे निष्कर्ष निघतात त्या निष्कर्षानुसार आम्ही शेतकऱ्यांना खताच्या शिफारसी सुचत असतो. संस्थेनं 250हून अधिक उद्योगांशी सुसंवाद प्रस्थापित केलाय. IBM, इन्फोसिस, रेड हॅट इंडिया, युजेस कम्युनिकेशन्स, अँड्रेस हाऊजर ग्रुप, अमेरिकेच्या फ्लोरिडातील एक्सेलटेक ग्रुप, बंगळूर इथलं सिमेन्स आणि अल्टेअर, दिल्लीचं ओरॅकल अशा संस्थांशी सामंजस्य करार केलेत. यामुळे नवोदित अभियंत्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत अभियंते, तज्ज्ञांसह संवाद या अंतर्गत साधणं शक्य होत आहे. महासंगणकाचे जनक पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत MIT ETH डेव्हलपमेंट सेंटरमध्ये विद्यार्थी शैक्षणिक प्रकल्प नॉलेज पोर्टल साकारत आहेत. शाळेतल्या विद्यार्थ्यांना याद्वारे ICT तंत्रज्ञानानं सर्वोत्तम शिक्षण मिळणार आहे. गेल्या वर्षी MIT मधल्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेली मोटार त्यांच्या कौशल्याची खडतर चाचणी घेणाऱ्या महा इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवून गेली. बीटेकच्या विद्यार्थ्यांनी ही कामगिरी बजावली होती. त्यांचा तो प्रकल्प आजही चर्चेचा विषय ठरतोय. फील्स ग्रेट. लाईक MITनी मला हे संधी दिली आणि मागच्या 2 वर्षापासून आम्ही जिंकत आलो आहे हे कॉम्पिटिशन. संस्थेनं विद्यार्थ्यांना उद्योग विश्वाशी सुसंवाद साधण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. IBM, इन्फोसिस, कॉग्निझंट, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज, HCL, टाटा, बॉश, L&T, रिलायन्स, स्कोडा ऑटो इंडिया, सिमेन्स, एम्फसिस, व्हिडिओकॉन, इंटरनॅशनल केलबॉल्ट, KPIT, मॅन्डिजेल, अँड्रेस हाऊसेस हे कॉर्पोरेट जगतातले दिग्गज संस्थेतल्या विद्यार्थ्यांना निवडतात. नौसेना आणि सैन्य दलातही संस्थेचे विद्यार्थी निवडले जातात. तंत्रशिक्षणामार्फत ग्रामोद्योग निर्मितीच्या मूलभूत उद्देशानं प्रेरित या संस्थेनं देशाची व्हिजनरी म्हणून नावलौकिक मिळवलाय. खास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी SBI सारख्या बँकेनं आपली शाखा इथे स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. गुणवंत मेहनती विद्यार्थी, तज्ज्ञ प्राध्यापक आणि सामाजिक बांधिलकी जपणारं संचालक मंडळ हे संस्थेच्या यशाचा आलेख चढता राहण्यामागचं कारण आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी इथे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. साम मराठी, औरंगाबाद.